नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची सूचना, आपल्या जीवनात काही संकट असेल, अडचणी असेल, असे काही प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी मदत होईल. या संपूर्ण मे महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वृषभ राशी, प्रथम स्थान. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 14 मे या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि स्वतःच्या राशीतनं तो मिथुन राशीमध्ये जातोय. म्हणजेच पहिले 14 दिवस लग्न स्थानामध्ये स्थित आहे. पंचमहापुरुष योगापैकी येथे एक राजयोग तयार झालाय, शुक्र या ग्रहाचा मालव्य नावाचा. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी या महिन्याची सुरुवात अतिशय गोड, आनंद देणारी, मनाला सुखावा देणारी अशी असणार आहे. परिवाराबरोबर जाणं, खरेदी करणं, स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी आपण करतो आहोत. त्याचबरोबर सुवर्ण खरेदी, वस्त्र खरेदी, अत्तर यांसारख्या अनेक गोष्टी स्वतःसाठी तुम्ही घेताय, ही गोष्ट विशेष आहे. त्याचबरोबर या महिन्याची सुरुवात चांगली झाल्यामुळे परिवारामध्ये प्रसन्नतेचं वातावरण आहे. कारण की 14 तारखेनंतर परत शुक्र ग्रह धनस्थानामध्ये जातोय आणि तोही लग्नेश आहे. त्यामुळे परिवाराचाही विचार तुम्ही यावेळेस करत आहात. या महिन्यामध्ये आर्थिक कुठलीही प्रश्न, अडचणी तुम्हाला भेडसावत नाही आहे. या स्थानाचा स्वामी द्वितीय स्थानाचा बुध ग्रह हा द्वितीयात येतोय महिन्याच्या अगदी शेवटच्या 29 तारखेला. सगळ्यात पहिलं 14 तारखेपर्यंत व्ययात आहे, नंतर ते लग्नात आहे आणि नंतर 29 तारखेला ते धनात आहे. मग पहिले 14 दिवस जरी बुध हा ग्रह व्ययस्थानामध्ये असला तरीही तो तुम्हाला आध्यात्मिक, सात्विक विचार किंवा चांगल्या देवधर्माच्या कार्यासाठी पैसे खर्चताना दिसेल. पण ज्या वेळेला तो लग्न स्थानामध्ये स्थित होईल त्यावेळेला तो वैयक्तिक स्वतःचा, कुटुंबाचा विचार करायला लावणारा ग्रह आहे. त्यामुळे आर्थिकतेच्या बाबतीत पैसे खर्च करायचे असेल तर पहिले 14 दिवस थोडा हच्चा राखून करा. आलेल्या पैशाची गुंतवणूकही करा. तुम्ही मला गुरुजी सांगितले पैसे तुम्ही स्वतःसाठी करा, पण आवश्यकतेपेक्षा जास्त तुम्ही खर्च करू नका. ही गोष्ट तुम्ही महत्वाची लक्षात घ्या. तृतीय स्थान, या स्थानाचा विचार करता इथे कर्क रास आहे. या महिन्यामध्ये कुठल्याही नवीन उद्योगाच्या दृष्टीनं, नवीन व्यवसायाच्या दृष्टीनं विचार करत असाल तर थोडं थांबलेलं कधीही तुमच्यासाठी चांगलं आहे. चतुर्थ स्थान, इथे सिंह राशी आहे. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 15 तारखेला राशी परिवर्तन करतोय आणि तो मेष राशीतनं वृषभेमध्ये येतोय. मग चतुर्थेश व्ययात असणं, परदेशामध्ये वास्तू घेण्याचा योग, परदेशामध्ये स्थित होण्याचा योग, परदेशामध्ये राहण्याचा योग, परिवारातील सर्व सदस्यांना फिरून आणण्याचा योग. त्याचबरोबर ज्या वेळेला तो लग्न स्थानामध्ये येईल म्हणजे साधारणतः 15 तारखेच्या नंतर, त्यावेळेला विचार क्षमता वाढवणार आहे, सुखाच्या दृष्टीनं विचार करणार आहे. की आपण जसं परदेशामध्ये स्थित होणारे सगळेच लोक असतात असं नाही आहे. जे मायदेशीच आहे तर त्यांना 15 तारखेनंतर स्वतःच्या गावी, तालुक्यात, जिल्ह्यात घर घेण्याचा योग, वास्तू जमीन घेण्याचा योग, शेती व्यवसायात प्रगती करण्याच्या दृष्टीनं योग, ज्या लोकांना परदेशात जायचं आहे त्यांनी 15 तारखेनंतर घेतलेले त्यांचे
परदेशातली कागदपत्र असेल ते काही आपल्याला जमवाजमव करायचे असेल, काही लोकांना व्हिसा मिळावा, काही लोकांचा पासपोर्ट यावा, तर ते 15 तारखेच्या आत कामं होतील. परंतु त्यानंतर तुमच्या कामांमध्ये अडचण येतील, म्हणून ते लवकर करा. पंचम स्थानाचा विचार करता येथे कन्या रास आहे. या राशीचा स्वामी बुध ग्रह हा व्ययामध्ये 14 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत लग्नी आणि मग पुढे धनस्थानामध्ये तो विराजमान असणार आहे. मग विचार करता मुलांच्या ज्या शिक्षण जे काही आहे किंवा त्यांना काही पुढे करिअर करायचं आहे, क्लासेस करायचे, त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे. किंवा तुमची मुलं परदेशात शिकायलाही जाणार आहे, त्यांचं शिक्षण बिगर अडथळ्यानं पूर्ण होत आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा डंका अगदी विदेशातही वाचतोय, फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यांना. आणि ज्या वेळेला 14 तारखेच्या नंतर लग्नस्थानामध्ये स्थित होईल, म्हणजे मुलंही तुम्ही केलेल्या गोष्टींचा विचार करताय ना, मुलंही तुम्ही केलेल्या गोष्टींसाठी तुम्हाला सहकार्याची भूमिका दर्शवताय, फक्त तुम्ही त्यांच्या पाठीमागे हात ठेवा आणि त्यांना लढ म्हणा. शेवटच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला तो धनात येईल त्यावेळेला आर्थिक प्रश्न तो सोडेल. संततीच्या दृष्टीने विचार करता पहिले 14 दिवस संततीचा चान्स घेण्यासाठी योग्य कालखंड नाही आहे. त्यानंतर महिन्याच्या उत्तर काळामध्ये तुम्ही चान्स घेऊ शकतात. षष्ठ स्थानाचा विचार करता इथे तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह हा 14 तारखेला स्वतःच्या वृषभ राशीतनं मिथुन राशीमध्ये वास्तव्याला जातोय. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता ज्यावेळेला षष्ठेश हा लग्नी आहे, तो राजयोगात असल्यामुळे कुठले आजार देत नाहीये, कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान देत नाहीये. परंतु 14 तारखेच्या नंतर डॉक्टरकडे थोडेसे पैसे आपले गेलेले ठरलेले आहे, म्हणजे थोडंसं त्रास, शारीरिक व्याधी पीडा जाणवेल. वेळेस घेतलेलं मार्गदर्शन डॉक्टरांचं आपल्याला त्रासमुक्त करेल. सप्तमामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेला तो मेष राशीमध्ये येतोय. मग तो स्वतःच्या राशीत येतोय तसं पाहायला गेलं आणि विपरीत राजयोगात येतोय. परंतु 11 दिवसांमध्ये जर विचार केला आणि 11 तारखेच्या नंतर केला तरी तो चांगलेच फळ देणार आहे. 11 तारखेच्या आधी तो लाभात आहे. आपल्या बऱ्याच जातकांच्या, वृषभ राशीच्या जातकांचे विवाह निश्चित होत आहे, विवाह जमताय, विवाहातल्या अडचणी दूर होत आहे आणि वेळातही गेल्यानंतर स्थळ मिळतंय, फक्त थोडंसं दूरचं स्थळ मिळतंय. अपेक्षांमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज जर केलं तर आपल्याला जीवनसाथीची प्राप्ती दाखवत आहे, विवाह निश्चित होण्याचा योग दाखवत आहे, पार्टनरशिपमध्ये लाभ दाखवत आहे. अष्टम स्थान स्वामी गुरु ग्रह हा द्वितीय या मारक स्थानामध्ये विराजमान आहे. अचानक धनप्राप्तीचे योग याही महिन्यात तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. नवम स्थान भाग्यस्थान आहे. या स्थानाचा स्वामी ग्रह शनी हा लाभस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. मग भाग्येश लाभामध्ये जाणं हे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अतिशय शुभ लक्षण समजलं जातं. आणि भाग्य आणि कर्म या दोन्हींचाही स्वामी लाभात आहे. गुरुच्या कृपेचा लाभ आहे. मिळालेलं पद हे तुमच्यासाठी टिकून राहण्याचा योग आहे. मोठ्या संधी प्राप्त होत आहे. मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे, ही गोष्ट विसरून चालता कामा नये. एकादश स्थानाचा विचार करता या लाभस्थानाचा स्वामी गुरुग्रह धनात असल्यामुळे कुबेरदेवांची कृपाच तुमच्यावरती आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त आलेल्या संधीचा दुरुपयोग होऊ देऊ नका, आलेल्या संधीचा फायदाच करून घ्या, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला अतिशय विचारपूर्वक सांगतं. व्ययस्थानाचा विचार करता वेश व्ययात येतोय, तो विपरीत राजयोग घडवतोय, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्याचा या ग्रहाचा योग आहे. व्यर्थ खर्च होणार नाही, झाला तर तो स्वतःच्या आरोग्यासाठी आणि तो योग्य असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 1 आहे, शुभ रंग लाल आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं करावे? 1 तारीख, 2 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. अशुभ दिवस 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा, त्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होईल. ओम कामदायै नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.